महाराष्ट्रीयन फूड 328 मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आजची रेसिपी आहे आंब्याचं लोणचं। त्यासाठी 1 किलोच्या मापाच्या 1 किलोच्या प्रमाणात एक फोडी घेतल्या आंब्याच्या। त्याला रात्री हळद मीठ लावलं आणि सुती कपड्यात बांधून ठेवल्या। सकाळी त्या 7 ते 8 तास फॅन खाली सुकवले। त्याचा पूर्ण पाण्याचा अंश कमी झाल्यानंतरच काढले। 7 ते 8 तास तरी फॅन खाली सुकू द्या। पण हे करत असताना कुठलंही ओलं भांडं घेऊ नका, किंवा जे भांडं तुम्ही घ्याल ते ओलं किंवा ओला हात अजिबात लागलेला नको आहे, कारण ओल्या हाताने खराब होणे। आता लोणच्यासाठी लागणारा मसाला बघूया। भरपूर असा लसूण सोलून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 250 ग्रॅम मोहरीची डाळ आहे। 100 ग्रॅम 1 किलोला 100 ग्रॅम असं रेडीमेड पाकिट वापरलं आहे मी। तुम्हाला घरी बनवायचं येत असेल तर बनवू शकता, पण मी रेडीमेडच पाकिट वापरले। आणि इथे आपण थोडा कच्चा मसाला घरी तयार करणार आहोत किंवा कुटून घेणार आहोत। त्यासाठी 1 चमचा मेथी दाणे, 2 चमचे सोप घेतली, 10 ते 12 लवंग आहे आणि 10 ते 12 मिरी, काळी मिरी। तर हे सगळं आपण खलबत्त्यात कुटून घेणार आहोत। मिरे, लवंग, सोप आणि मेथी दाणे। आपण जे 10-12 मिरे लवंग घेतले होते, 10-12 मिरे लवंग घेतले होते, त्यातले अर्धे कुटलेत आणि अर्धे अख्खे घालायला ठेवलेत लोणच्यामध्ये। मेथी दाणे थोडेसे कुटलेत। मेथी दाणे, लवंग, मिरे आणि थोडी सोप हे अर्धे कुटून घेतलेत आणि अर्धे अख्खे घालायला ठेवणार आहोत आपण लोणच्यामध्ये। इथे आपण जी मोहरीची डाळ घेतली होती ती अर्धी तशीच ठेवली आणि अर्धी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली। अगदी कुटून घेतली। लोणच्याच्या मसाल्याच्या फोडणीसाठी आपण 250 ग्रॅम तेल टाकलंय। आता आपण मसाला तयार करून घेऊया। लवंग टाकली, त्याच्यानंतर आपण जे अख्खे खलबत्त्यात जे कुटून मसाले घेतले होते, लवंग, मिरे आणि सोप आणि मेथी दाणा, हे सगळं कुटून घेतलं होतं आपण। तो मसाला एकत्र घातला आहे। त्याच्यानंतर अख्खे मिरे आणि अख्खे लवंग जे अर्धे आपण ठेवले होते ते पण याच्यात घातलेत। आणि हा रेडीमेड मसाला आहे जो आपण त्यातच मिक्स करणार आहोत। त्यामुळं खडे मसाले थोडेसे घेतले आणि थोडा पूर्ण रेडीमेड मसाला घेतला। आता मोहरीची डाळ परतून घेऊया। गॅस थोडा कमीच राहू द्या, किंवा खूप कडक तेल नको आहे। स्लो गॅसवर किंवा कोमट तेल, फोडणी बसेल असं तेल घ्या। एक दोन ते 3 मिनटं हलवायचे। तुम्ही कुठलाही मार्केटमधला मसाला वापरू शकता, नाही तर तुम्हाला घरी तयार करता येईल तुम्ही करू शकता, पण मी मार्केटमधलाच वापरला आहे आणि घरचे काही खडे मसाले वापरलेत। अशा पद्धतीने एकदा लोणचं बनवून बघा। तुम्ही बघू शकता इथे आपण ज्या खापा सुकवून घेतल्या होत्या, आधी रात्रभर हळद मीठ लावून सुती कपड्यात ठेवल्या होत्या। त्याच्यानंतर सकाळी फॅन खाली 7 ते 8 तास सुकवले। आपण जो मसाला आता तळून घेतला आहे तो आपण याला तर लावून घेऊया। तुम्ही बघू शकता। आता आपण याला मीठ लावून घेऊया।
आधीच रात्रभर मिठात मुरत घालेले, तेव्हा मीठ लावलं आहे. वरतून थोडं मीठ घाला, खडे मीठ आहे त्यामुळे ते जास्त खारट असतं. आता आपण कैऱ्यांना मसाला लावून घेऊया. कैऱ्यांच्या फोडीला मसाला लावून घेऊया. अशा पद्धतीने संपूर्ण मसाला आपल्याला चोळून घ्यायचा आहे, जो मगाशी आपण तेलात तळला. मसाला पूर्ण आधी जो आपण मसाला तळून घेतला तो पूर्ण थंड झाल्यावरच याला चोळायचं आहे. इथं मी कच्चा लसूण घालतोय. मी लसूण तळत वगैरे नाही, आम्ही दरवर्षी कच्चाच लसूण घालतो. त्यामुळे लसूण तळायचं नाही आहे, कच्चाच लसूण घालायचं. ज्यावेळेस तो तेलात मुरतो त्यावेळेस छान लागतो. कच्चाच लसूण वापरा, तेलात वगैरे तळू नका. संपूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे त्याला. इथे आपण बरणी, काचेची बरणी घेतली. इथं मी काचेची बरणी घेतली, स्वच्छ धुवून निथळून आणि पूर्ण सुकी करून घ्यायची. चुकूनही पाण्याचा थेंब किंवा काही ओली राहता कामा नये, नाही तर लोणचं खराब होऊ शकतो. आता आपण लोणचं बरणीत भरून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला लोणचं बरणीत भरून घ्यायचं आहे साठवण्यासाठी. आणि हे तेल जे आहे ते तापून पूर्ण कट देऊन थंड केलेले. आधी थोडं लोणचं, वरनं 2 पळ्या तेल, पुन्हा लोणचं, पुन्हा तेल, अशा पद्धतीने ओतायचे. लेअरप्रमाणे ओतायचे. पुन्हा आपण लोणचं भरतोय. तेल पूर्ण कडकडीत तापून थंड करा, पूर्ण कोमटसुद्धा नाही, थंड करा. लसूण कच्चा टाकल्यामुळे ज्यावेळेस तो तेलात मुरतो त्यावेळेस तो खूप छान लागतो. वरून तेल होतोय आपण. रेडीमेड मसाला आणि 10 ते 12 लवंगा मिरे, त्यातले आपण अर्धे तळून घेतले आणि अर्धे कुटून त्याचा मसाला तयार केला. असं घरगुती पण थोडासा मसाला आणि रेडीमेड पण मसाला.
आता पण संपूर्ण लोणचं भरून झालं आहे. आता पण वरणात तेल ओतूया. संपूर्ण तेल ओतायचे. शक्यतो लोणचं काचेच्यात बरणीत किंवा जारही भेटते लोणच्याची, ती वापरली तरी चालेल. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार आहे. इथे 1 किलो खापा 1 किलो लोणच्याला 600 ग्रॅम तेल घेतले. अशा पद्धतीने वापरा आणि कृतीप्रमाणे लोणचं तयार करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.